नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार चषक टेनिस क्रिकेट स्पर्धा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुक्याच्या वतीने वाडा येथील हायटेक मैदान किरवली येथे भव्य दिव्य अशा आमदार चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी वाडा तालुक्यातील तब्बल 40 मातब्बर संघांनी सहभाग घेतला असून ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळालं पाहिजे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी यावेळी सांगितले। इंडिया न्यूज 28 साठी पालघर ज्युनियर रिपोर्टर किरण दुपारे। विकासाचा वादा अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरात एक विकासाचा झंझावात सुरू आहे आणि त्यांच्यावर अनेक युवक तरुण या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यरत आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय की शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय दौलतजी दरोडा साहेब यांच्या नावे असणारा आमदार चषक 2024 या ठिकाणी संपन्न होतोय। गेली 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान हा चषक या ठिकाणी सुरू असून वाडा तालुक्यातील WCA अंतर्गत आलेल्या 40 टीम 4 दिवस खेळल्या। आज एक गाव एक संघ या माध्यमातून या गटातून या ठिकाणी साधारण 8 संघ खेळणार आहेत। त्याचप्रमाणे उद्या खुल्या गटातून साधारण 8 संघ या ठिकाणी खेळतील आणि अतिशय रोमांचककारी सामने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि तरुणांची या ग्रामीण भागातील खेळाडूंची एक इच्छा होती एक चांगलं संयोजन करावं, आयोजन करावं आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही नियोजन केलं होतं आणि या ठिकाणी बघताय की एक गेली 4 दिवस चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी सर्वांना बघायला मिळतंय। एक प्रथम पारितोषिक जे आहे ते 1,24,00,000 रुपयांचं आम्ही ठेवलेलं आहे। द्वितीय पारितोषिक आहे ते 50,024 रुपयांचं ठेवलेलं आहे। तृतीय पारितोषिक जे आहे ते 25,024 रुपयाचं ठेवलेलं आहे आणि 3 जे प्राइज आहेत ते 15,000 हजाराचे असे मोठ्या प्रमाणात लयलूट बक्षिसांची आहे आणि मॅन ऑफ दी सिरीजसाठी या ठिकाणी मोटरसायकल आम्ही ठेवलेली आहे। म्हणजेच या खेळाडूंना एक चांगली संधी उपलब्ध करून देऊन बक्षिसांचीही मोठ्या प्रमाणात लयलूट आम्ही केलेली आहे आणि नक्कीच खात्री आहे आज आणि उद्या होणारे जे सामने आहेत खुल्या गटातील तेही चांगल्या प्रकारे होतील। अगदी नाशिक असेल, ठाणे जिल्ह्यातून असेल किंवा या पश्चिम किनारपट्टीहून मोठे चांगले जे संघ आहेत त्या ठिकाणी दाखल होत आहेत आणि एक चांगलं क्रिकेट या निमित्तानं बघायला मिळेल अशी एक अपेक्षा या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो। दौलतजी दरोडा साहेब यांच्या नावे असणारा आमदार चषक 2024 यामध्ये या संयोजनामध्ये पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती, त्याचप्रमाणे जिल्हा नियोजनच्या सदस्या रोहिणीताई शेलार, त्याचप्रमाणे आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचे स्वीय सहाय्यक रोहिताजी शेलार यांचं महत्त्वाचं योगदान आहे। त्याचप्रमाणे वाडा पंचायत समितीचे सभापती उपसभापती जगदीशजी पाटील, माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य रघुनाथजी माळी, त्याचप्रमाणे आमचे पदाधिकारी आहेत भगवानदादा भोईर असतील, भालचंद्रजी खुडका असतील, मिलिंदजी देशमुख असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी आयोजनामध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष ठेवून आहेत आणि एक चांगलं नियोजन या निमित्तानं व्हावं अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय। आमची आमदार चषकासाठी एक आम्ही संयोजन समिती बनवलेली आहे आणि ते संयोजन समितीचे कार्यकर्ते आहेत ते चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करताना आपण बघतोय आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो प्रेक्षकांचाही आम्हाला मिळतोय आणि मान्यवर पाहुणेसुद्धा अनेक पाहुणे या ठिकाणी या 4 दिवसामध्ये आम्हाला भेटी देऊन आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपल्यासारखे सर्व मान्यवर पत्रकार मंडळी, माध्यम प्रतिनिधी या ठिकाणी येऊन आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो। धन्यवाद।